दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पिंपळद येथील शेतकरी योगेश जाधव हे त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत गेल्या 10 वर्षांपासून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्यालगत छोटा व्यवसाय आणि कामधंदा करत आहेत. दरम्यान सहहिस्सेदारांनी परस्पर 2 एकर जमीन भूमाफिया अरविंदभाई भालचंदभाई राखोलिया यांना विक्री केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर संबंधित भूमाफियाकडून पैशांच्या जोरावर त्यांच्या वतीने विजय चुंबळे हे वारंवार जाधव कुटुंबावर दबाव टाकत असल्याचा तसेच मारहाणीच्या धमक्या देत असल्याचा आरोप पीडित कुटुंबाकडून केला जातोय. जमिनीचा मूळ मालक मी. आमच्या पश्चात वारसांना बहिणीचे बाचे म्हणून नावं लागली गेली. त्याचा गैरफायदा घेऊन जमीन कुठे ती माहीत नसून कुठंतरी कुठल्या तरी बिल्डर किंवा व्यापाऱ्यांना संपर्क साधून आमच्या पश्चात आम्हाला न विचारता परस्पर जमिनी विकल्या. तर आता सांगायचा विशेष असं, ह्या कुटुंबामागं गावचं एक नागरिक म्हणून का अख्खं गाव यांच्या मागं उभं राहील. यांचा विषय असा आहे, यांचे जे हिस्सेदार आहे त्यांचे हिस्सेत पडलेले नाही. ते दादागिरीत फक्त हा हिस्सा आमचा आहे असं सांगून, म्हणजे खातेफोड झालेलीच नाही, खातेफोड झालेली नाही, तरी पण जागा खरेदी झाली असं. हो, खातेफोड नसताना जागा त्यांचं नाव आहे, फक्त खरेदी झाली पण हिस्सा हा नाही आहे तरी ते हा दाखवतात. त्याच्यामुळं बळजबरी हो, जबरदस्ती हे करतात. त्याच्यामुळं त्या घेणाऱ्यांना आमच्या गावच्या वतीनं याचे तुम्ही इथं या, समक्ष त्यांची जिडं वाटणी जाईल, तिथं तुम्हाला आम्ही तुमची ती जमीन देऊ. द्यायला ते तयार आहेच, तयार द्यायला आहेच. आम्ही ग्रामस्थ उभे राहून काढून ग्रामस्थ उभं राहून काढून देऊ, पण त्यांना त्रास देऊ नका, त्यांना दादागिरी करू नका, हे आमचं गावाच्या वतीनं त्यांना सांगणे. माझं नाव सोमनाथ एकनाथ गुल्लप. आज या जाधव कुटुंबावर जी परिस्थिती उद्भवली ती परिस्थिती पाहता आम्ही आज गावकऱ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की यापुढे आज आमच्या गावामध्ये वालदेवी डॅम झाल्यापासून जमिनींचे खूप मोठाले प्रकरणं इथं घडत आहे. कारण काही गट स्कीमच्या चुकांमुळं काय झालेल्या गोष्टी आहे, काही खातेवाटपानुसार झालेल्या गोष्टी आहे, काहींचे वादविवाद कोर्टातही प्रलंबित आहे. परंतु हे जे बिल्डर लोक आहेत आणि जे आपण काय म्हणतो त्याला जमीन माफिया यांचं संघटन होऊन शेतकऱ्यांना जो अन्याय करता आहे त्यासाठी आम्हीसुद्धा गावची एक कमिटी स्थापन करून अशा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांमागं आम्हीही खंबीर उभे राहू असं मी आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पीडित कुटुंबाला आश्वस्त करतो. या प्रकरणी रुपाली योगेश जाधव यांनी वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत जिल्हाधिकारी नाशिक आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक नाशिक आडगाव यांच्याकडेही लेखी तक्रार करण्यात आली आहे. मात्र या तक्रारींवर कोणतीही सविस्तर चौकशी न होता पीडित कुटुंबाला अद्याप न्याय मिळालेला नसल्याची खंत व्यक्त करण्यात येते. याच दरम्यान पिंपळद गावच्या लोकनियुक्त सरपंच अलकाताई भाऊसाहेब झोंबाड यांच्या पतींनाही या प्रकरणात बोलू नये, अन्यथा या ठिकाणावरून कायमचे हद्दपार करू अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. नेमका विषय काय आहे आणि त्यासाठी आपण ग्रामस्थ कसा पाठपुरावा करतोय? विषय असा आहे, आमच्या मौजे पिंपळद या गावातील 238 क्रमांकामध्ये योगेश शिवाजी जाधव, हिरामन बाबराव जाधव आणि त्यांचं संपूर्ण वारसा हक्कानं आलेले संपूर्ण परिवार आहे. त्या परिवारामध्ये 238 गट क्रमांक आणि त्या गट क्रमांकामध्ये असलेलं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र सामायिक आहे असं अर्जदारांचं म्हणणं आहे, तक्रारदारांचं. त्यांनी माझ्याकडे तक्रार अर्ज दिलेला आहे माझ्या नावानं सुद्धा. तर तो वारसानं अजून आमचं वाटपपत्र झालेलं नाही, त्याच्यामुळं ज्यांनी अविभक्त हिस्सा म्हणून विकला असेल तर तो अविभक्त हिस्सा हा वाटपपत्र झाल्याशिवाय पोझिशन देता येणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. आणि आम्ही चौकशी आणती आणि तपास केल्यानंतर असं थोडंसं निष्पन्न होतं की वाटपपत्र झाल्यानंतर त्रुटी राहत नाही, वाद होत नाही. परंतु यांच्याकडे वाटपपत्र अजूनपर्यंत आम्ही मागितल्यानुसार ते प्राप्त झालं नाही. तर ते वाटपपत्र तयार झाल्यानंतर यांचे 100% सगळे प्रश्न सुटतील. ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांचा सुद्धा प्रश्न सुटेल आणि यांचा सुद्धा प्रश्न सुटेल.
तर सर्वात महत्त्वाचं त्यांना वाटपपत्र करण्यासाठी मी वाडीवारा पोलीस स्टेशनच्या सर्व डिपार्टमेंटने साहेबांनी यांना सांगितलेलं आहे की तुम्ही दरम्यान पीडित जाधव कुटुंबातील रुपाली योगेश जाधव आणि सरपंच अलका झोंबाळ यांनी 8 मार्च अर्थात जागतिक महिला दिनाच्या दिवशी शेवटचा निर्णय घेत आत्मदहन करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला होता. इथं आमचा 6 वर्षापासून व्यवसाय होता आणि आजही आहे. त्याआधी आम्ही याच जागेवर शेती करत होतो. पण इथं काही आमचे सहहिस्सेदार जे आहे आमच्या प्रमोद गायकवाड आणि विजय चुंबळे आणि अरविंदभाई रखोलिया यांनी वेळोवेळी येऊन आम्हाला धमकी दिली, आमच्यावर दादागिरी केली, आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. तर कुठलंही प्रशासन आमच्या बाजूने आम्हाला सहकार्य करत नाही. आम्ही पोलिसांना अनेक वेळा तक्रार देऊनही आमची दखल घेतली नाही. SP साहेबांना भेटून पण आम्हाला न्याय मिळालेला नाही. शेवटी आम्ही आत्मदहनाचा निर्णय इशारा दिला तरीही कुठलेही आम्हाला प्रशासकीय अधिकारी आमच्यापर्यंत आला नाही. तरी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयात जाऊन आम्ही आमची व्यथा मांडली. तिथे आत्मदहन करू नका असं आम्ही तुमच्यासोबत आहात असे SP साहेबांशी संपर्क साधून आमच्या तक्रारीची त्यांनी दखल घेतली. प्रत्येक नागरिक हा मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल का? प्रत्येक नागरिक सामान्य माणसाला न्याय मिळेल का? म्हणून आम्ही या प्रशासकीय कारभारावर नाराज आहोत. हे आत्मदहन मुख्यमंत्री कार्यालयात सांगितले म्हणून आम्ही तात्पुरते स्थगिती केली आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही नक्कीच आत्मदहन करू. यापूर्वी 6 मार्च रोजी त्यांनी मुंबईतील केंद्रीय टपाल केंद्रामार्फत मुख्यमंत्री सचिवालयात भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्यावर झालेल्या अन्यायाची व्यथा मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सचिवांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याच्या सूचना देत महाराष्ट्र सरकार तुमच्या सोबत आहे असे सांगितल्याचे पीडितांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर जाधव कुटुंबियांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेतलाय. मात्र पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर पुन्हा आत्मदहन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.